आता कुठे जायचंय? होय नाहीतर इतर वेळी कसं होतं संपत कुठे चाललं आता? आता आम्ही चहा प्यायला जातो तेव्हा आमचं काम होतं म्हणतं रेस्टिंग टाइम होता. आता टी ब्रेक चालू झाला. नुसतं ब्रेकच चाललं. एन्जॉयने झोपायला आलोय. बा तुझं काय म्हणणं आहे? आपण झोपायला आलोय की फिरायला? सम्यकला माहित नाही काय होतं. अरे सॅम चल आधी बॅग दे. चलो स्मिता काकूंच्या टी ब्रेकलाच ना चाललो आपण. We are going to tea break. It is an evening snack. काकूची इंग्लिश मस्त आहे. Yes, evening snack. कसं ओरडला परत कर. बस बरं झालं कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं. फ्रेंड्स आता आमचा टी ब्रेक झाला आहे संध्याकाळचा. आता आम्ही जाऊ चॉकलेट फॅक्टरीला स्नेह रिसॉर्टच्या. ओय सॅम सम्यक आता आपल्या चॉकलेट फॅक्टरीला जायचं ना स्नेह रिसॉर्टच्या. आता आपल्याला चॉकलेट फॅक्टरीमध्ये जायचं आहे आणि आपण सगळे खूप एन्जॉय करणार आहे आणि खूप चॉकलेट्स खाणार आहे. चॉकलेट खायला आपण चॉकलेट फॅक्टरीलाच चाललो. इकडे पण एवढं मस्त आहे की इकडे लाईव्ह म्युझिक शो चालू आहे. हे जे इकडे लाईव्ह म्युझिक शो चालू आहे. ऐकत आम्ही आमचे हे केले. काय करते? चहा पिते? मग काय करते? बिस्किट कॉफी खाल्लं का? छोट्या पोरांसाठी हेल्दी नसतं. चलो स्टार्टिंगला दाखवलं होतं ना चॉकलेट फॅक्टरीच्या आत जाऊ. सम्यक नाही येतं जरा बोर झालं झोप येते त्याला. मीच आहे आता यार शूट करणार. चलो कोणी आहे? दिस इज मेन चॉकलेट ट्रीचे फ्रूट असतं आणि तिथून त्याला चॉकलेट्स त्याच्या आतमध्ये चॉकलेटच्या बिया असतात. सगळे ककाओ बीन्स आहेत. ते मेन फ्रूट आहे. मग त्याच्यातनं ते बीन्स निघतात. मग ते रोस्ट होतात. मग ते छोटं कसं झाडाला लागतं चॉकलेट. कॉफी ना ककाओ ओके मराठी चालेल. आपण या पोस्टरमध्ये पाहू शकता अशा प्रकारची कोकोआची झाडं असतात की भारतामध्ये केरळ आणि ओडिशा ठिकाणी त्यांची लागवड केली जाते. आणि भारतामध्ये साऊथ आफ्रिका अमेरिका त्याला हवामानाची जोडण्याची लागवड असते. पूर्णपणे फळ पिकल्यानंतर त्याला काढलं जातं. एका फळामध्ये 20 ते 25 बिया असतात. त्या बियांना केळाच्या पानामध्ये रॅप करून 5 ते 7 दिवस फर्मेंटेशनला ठेवायचं. पुन्हा त्यांना उन्हात सुकवल्यानंतर 15 ते 20 दिवस सुकवल्यानंतर त्या सीड्स पॅक होतात. म्हणजे टरफल त्याची बाहेर घेऊन आज छोट्या त्या बिया असतात त्या बियांना कोकोआ त्याची डायरेक्टली इनडायरेक्ट प्रोसेस केली जाते. डायरेक्टली पूर्ण पावडर केली जाते. इनडायरेक्ट त्यांना गरम करून ग्राइंड केलं जातं. ग्राइंड केल्यानंतर त्याला कोकोआ मार्क किंवा बटर असं म्हणलं जातं. जे की त्याच्या फॅटनेस तयार होतं ते व्हाईटच असतं. त्यात फक्त मिल्क आणि शुगर ॲड केले की ते व्हाईट चॉकलेट तयार होतं. डार्क व्हाईट आणि ब्राऊन अशा प्रकारचे चॉकलेट. डार्क ओरिजिनल डार्क पर्सेंटेजचे पर्सेंटेज कमी केले जातात. 90, 70, 50. हे रोज मशीन आहे. हे मिल्क मशीन आहे. शुगर आणि मिल्क ॲड करून अशा प्रकारचे चॉकलेट्स बनवले जातात. अर्धा तासाला फ्रीजराईज केलं जातं. जसं आपण होममेड बनवतो त्या प्रकारे कधी मोल्डिंग केलं जातं. रॅप करणार इकडे चॉकलेट रॅप करणार. हे केकचे प्रत्येक टाईपचे ब्रेड वगैरे पाव वगैरे आता मी याच्या स्टोरमध्ये आलोय. सम्यक पण आला त्याचा मूड बनला.
प्रगत पण आला. स्ट्रॉबेरी वाला आहे. सेम कंपनीचे मिरर लागतील. हे घेणार आहे का कोणी अजून पेस्ट्री? ते सोड. पेस्ट्री खाणार आहेस का? एवढे छान खायला चांगले राहिले. तिकडे पूर्ण प्रोसेस दाखवतात. मी बघितली पण त्यांनी एक्सप्लेन पण केली. चल ना, मी बघितलं, मला समजलं काय करायचं आहे. तुझा पटकन बघून केली. फ्रेंड्स, आता आमची ट्रिप कंप्लीट झाली आहे. आता आम्ही जाऊ. ए ऋषित चल. नाव वी आर लिव्हिंग स्नेह रिसॉर्ट. येस, ट्रिप इज कंप्लीट. आणि आपण भेटूया सोसायटीमध्ये आणि मध्ये मध्ये आम्ही क्लिप्स दाखवू बसच्यावरचे. हां थांब आता नाही, चल बाहेर जाऊ. चला, हे बघा टेडी बेअर. सकाळी बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. दाखव ना. हॅलो. वॉटरफॉल व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. सेकंड टाइम मी गेलाय. बाकीचे सगळ्यांचं फर्स्ट टाइम होतं. मी आणि मम्माला सोडून बाकी सगळ्यांचं फर्स्ट टाइम होतं. पण आय लव्ह दिस रिसॉर्ट दो. अजून काही ॲक्टिव्हिटीज होत्या ना, आपण लीव्ह केल्या आहे. कुठलं तरी इथे पॅराडाईज होतं ना, आपल्या पॅकेजमध्ये नव्हतं. हां, लव्ह पॅराडाईज. पण तरी एव्हरीथिंग वॉज गुड. आणि अजून एक रिमाइंडर की पार्ट 2 पण येणार आहे क्रिकेटचा मॅचचा. उद्या किंवा परवा बघायला विसरू नका. चला भेटू मित्रांनो. आता बसमध्ये बसमध्ये आलो आपण. आम्ही एंटर करूया. नाशिकवर शिफ्ट झालो. लेट्स गो. आता येतोच आहे आमच्या सोसायटी. लाईट्स लागले. बालाजी होल. कॅमेऱ्याला काय झालं बे? पॉइंट. लेट्स गो. आता आम्ही आलो आमच्या सोसायटीमध्ये. चलो. हे या लोकांनी पॉटरी मध्ये बनवलं आहे पा. या लोकांनी पॉटरी मध्ये बनवलं हे. आणि हे शरवणी बनवलं. अरे रे तुझं झालं. आता आमची बस गेली. आणि आता भेटूया पार्ट 2 मध्ये क्रिकेट मॅच मध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पार्ट 2 आल्या. टिल देन पीस आउट.